ठीक आहे. मग बघा सोल्युशन बघा इथं लिहा गिवन लॉग ऑफ एक्स प्लस 5 ॲट बेस 3 मायनस लॉग ऑफ 2x मायनस 1 ॲट बेस 3 इक्वल्स टू काय आहे इथं 2a. आपल्याला काय करायचं आहे सॉल्व करायचं आता एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. ठीक आहे. मग बघा इथं काय वापरू शकतो आता आपल्याला इथं काय दिलेलं आहे लॉग ऑफ एक्स प्लस 5 ॲट बेस 3 मायनस लॉग ऑफ 2x मायनस 1 ॲट बेस 3 म्हणजेच हा कोणता फॉर्म दिलेला आहे एम मायनस एम फॉर्म दिलेला आहे. तर मग एम मायनस एम फॉर्म जर दिलेला असेल तर आपण काय लिहितो लॉग ऑफ एम मायनस लॉग ऑफ एन इक्वल्स टू काय येतं लॉग ऑफ एम अपॉन एन. ठीक आहे. तर मग इथं लिहायचं लॉग ऑफ काय येणार एक्स प्लस 5 अपॉन 2x मायनस 1 ॲट बेस 3 इक्वल्स टू 2. मग बघा आता इथं तुम्ही दोन पद्धतीने सॉल्व करू शकता. एक तर तुम्ही इथं काय की हा बेस सेपरेट करून म्हणजे हा जो लॉग 3 इकडे नेऊ शकता आणि याला 3⁻² पण करू शकता. किंवा तुम्ही इथं डायरेक्ट आता कोणता फॉर्म भेटला आपल्याला लॉगॅरिथमिक फॉर्म भेटला आहे ज्याचा आपण एक्सपोनेन्शियल फॉर्म पण काढू शकतो. एक्सपोनेन्शियल फॉर्म काढायसाठी काय फॉर्म्युला आहे आपल्याकडं ठीक आहे एक्सपोनेन्शियल फॉर्मनेच सॉल्व करायचं कारण त्याच्यात चुकायचे चान्सेस कमी. ठीक आहे. मग बघा आता इथं काय दिलेलं आहे लॉग ऑफ इथं बेस 10 आहे. ठीक आहे. बेस किती दिलेला आहे इथं 10 सॉरी 10 नाही 3 वरती 3 आहे. ठीक आहे. तर बघा आपला एक्सपोनेन्शियल फॉर्म राहतो a⁻x इक्वल्स टू सॉरी आता याच्यात एक्स दिलेला आहे ऑलरेडी त्याच्या आपल्याला तो एक्स काढायचा म्हणून इथं पॉवर एन घेऊ इक्वल्स टू एम. मग याचा लॉगॅरिथमिक फॉर्म काय येईल लॉग ऑफ एम ॲट बेस ए इक्वल्स टू पॉवर किती आहे एन. मग आपण जर ह्या इक्वेशनला लॉगॅरिथमिक फॉर्मला याच्यासोबत कम्पेअर केलं तर ए इक्वल्स टू किती दिलेलं आहे आपल्याला 3 दिलेलं आहे. बघा ए हा ए 3 आहे. ठीक आहे. एम काय दिलेलं आहे एक्स प्लस 5 अपॉन 2x मायनस 1 आणि यांच्या जागेवरती काय दिलेलं आहे इथं 2 दिलेलं आहे कारण की पॉवर किती इथं 2 आहे. ठीक आहे. मग बघा आता याचा एक्सपोनेन्शियल फॉर्म 3⁻² किती येणार पॉवर किती आहे 2 आहे एन. ठीक आहे. इक्वल्स टू एक्स प्लस 5 अपॉन 2x मायनस 1. मग बघा 3चा स्क्वेअर किती होतो 9 होतो. किती होतो 9. मग आपण बघा इथं म्हणून आता 3⁻² 3 त्रिक 9 होतं. ठीक आहे. मग एक्स प्लस 5 अपॉन 2x मायनस 1. मग बघा आता इथं काय येणार इथे येणार बघा 9 इंटू 2x मायनस 1 इक्वल्स टू एक्स प्लस 5. ठीक आहे. मग आता इथं काय आहे 9 दुने 18x मायनस 9 इक्वल्स टू काय आलं एक्स प्लस 5. ठीक आहे. मग बघा हा जो 18x आहे तो इकडेच ठेवायचा हा -9 इकडे न्यायचा प्लस होईल. मग इथं काय येईल 18x मायनस x इक्वल्स टू 5 प्लस 9. ठीक आहे. मग बघा इथं काय येतं 17x इक्वल्स टू 9 5 14 होणार. ठीक आहे. मग x इक्वल्स टू 14/17. ठीक आहे. म्हणजे x